नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता महाशिवरात्र जवळच येत आहे, त्यामुळे आपण आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या धातूचे शिवलिंग असेलच. पण त्या धातूच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला काय लाभ मिळतो, आपल्या दैनंदिन जीवनात काय लाभ होतो, आपल्या कुटुंबाला काय लाभ मिळतो, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 12 शिवलिंगांची माहिती जाणून घेणार आहोत. आणि शेवटी तुम्हाला मी सांगेल की आपण सर्व धातूंची शिवलिंगे आपल्या घरात ठेवून त्यांची पूजा करू शकतो की नाही. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक सोन्याचे शिवलिंग. सर्वात आधी आपण सोन्याच्या धातूबद्दल जाणून घेऊया. तर कोणाच्या घरात सोन्याचे शिवलिंग असेल तर शास्त्र सांगते की जो सोन्याच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करतो त्याला महान भोगरूपी फळ मिळते. हे राजसी सुखाशी संबंधित सांगितले गेलेले आहे. म्हणजेच त्याला राजसी सुख प्राप्त होते. म्हणजेच या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर्य, राजयोग आणि सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होते. दुसरं आहे रत्नांचे शिवलिंग. तर रत्नांचं शिवलिंग जे आहे तर रत्नांपासून बनवलेल्या शिवलिंगाची काय महिमा आहे. रत्न म्हणजे हिरा, पाचू, मोती यांपासून बनवलेल्या शिवलिंगाची जर कोणी रोज पूजा करत असेल तर रत्नांपासून उत्पन्न झालेल्या शिवलिंगाला धन देणारे समजावे. जर रोज त्याची कोणी पूजा केली तर धनाची वृद्धी होते. तिसरं म्हणजे चांदीचे शिवलिंग. चांदीसाठी शास्त्रे सांगतं की पितृकार्य प्रसिद्ध. याचा अर्थ असा की जर पितरांचे कार्य सिद्ध करायचे असेल, म्हणजेच पितृदोषाचे निवारण करायचे असेल किंवा पितरांचे समाधान प्राप्त करायचे असेल तर तुम्ही चांदीच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा केली पाहिजे. पितरांना चांदी खूप प्रिय आहे. पितृदोषापासून मुक्ती आणि मनाला शांती मिळविण्यासाठी या शिवलिंगाची पूजा केली जाते. चौथं म्हणजे काशाचे शिवलिंग. तर जर कोणाकडे काशाचे शिवलिंग असेल तर त्यातून यशाची प्राप्ती होते. शास्त्रे सांगतात की काम तथा कास्य, ज्याला तेज, यश आणि कीर्ती प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याने काशाच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करावी. यामुळे त्याची यश, कीर्ती समाजात दिवसेंदिवस पसरत जाईल, वाढत जाईल. त्यानंतर आहे मातीचे पार्थिव शिवलिंग. आता पुढचा प्रकार म्हणजे माती, ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो, बरोबर ना. मातीचेही आपण शिवलिंग बनवून त्याची पूजा करतो. पण जेव्हा आपण मातीचे शिवलिंग बनवतो तेव्हा त्याचे विधान असे आहे की त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि पूजेनंतर लगेच त्याचे विसर्जन देखील करावे लागते. ते घरात ठेवले जात नाही. याचा महिमा शिवमहापुराणामध्ये वाचला तर पार्थिव शिवलिंगाचा खूप महिमा दिसेल. मी येथे तुम्हाला काही गोष्टी सांगते. मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचे खूप महत्त्व आहे. बघा, ज्याप्रमाणे सर्व पूजनीय देवांमध्ये शंभू म्हणजेच भगवान शिव सर्वश्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. मातीचे शिवलिंग म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने भगवंताच्या नामाचा जप करत करत बनवलेले शिवलिंग. मार्केटमधून चिनी मातीचे रंगविलेले शिवलिंग आणणे म्हणजे पार्थिव शिवलिंग पूजन नव्हे. शिवलिंग बनवण्यासाठी आपण तुळशीच्या मातीचाही वापर करू शकतो. शिवजींना तुळशीचा अजिबात वावडे नाही. जे लोक म्हणतात की शिवजींना तुळशीपत्र वाहू नये त्यांनी शिवपुराण उघडून नक्कीच वाचले पाहिजे. शिवजीवर तुळशीपत्र किंवा मंजिरी अर्पण केल्याने ब्रह्महत्येसारखे पापही नष्ट होते. म्हणजेच सर्व प्रकारच्या शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगाला धन देणारे आणि श्रेष्ठ सांगितले गेलेले आहे. आणि 6वं म्हणजे स्फटिक शिवलिंग. तर शास्त्रे सांगते की जो मनुष्य सुंदर पत्नी किंवा सुंदर जीवनसाथीची इच्छा ठेवतो त्याने स्फटिकाच्या शिवलिंगाची नित्य पूजा करावी. तसेच गृहस्थ जीवनात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी स्फटिक शिवलिंगाची पूजा होते. स्फटिकाचे शिवलिंग ओळखण्याची पद्धत. स्फटिकाचे शिवलिंग कधीच गरम होत नाही. त्याला 5 ते 30 मिनिटे मुठीत पकडून ठेवा, ते थंडच राहील. प्लास्टिक किंवा काच असेल तर ते गरम होईल. 7वं आहे पारद शिवलिंग. पाऱ्याचे शिवलिंग तर पाऱ्याचे जे शिवलिंग आहे ते म्हणजेच साक्षात भगवंताचे वीर्य म्हणजेच सार मानले गेले आहे. शास्त्रांनी याला रसलिंग असे म्हटले आहे. तर हजारो इतर शिवलिंगाच्या पूजेपेक्षा एका पारद शिवलिंगाची पूजा कोटीपटीने अधिक फलदायी असते.
शास्त्र सांगते की हजारो ब्रह्महत्या किंवा शेकडो स्त्रीहत्येचे पापही केवळ रसलिंगाचे दर्शन आणि प्रमाण केल्याने साक्षात क्षणात नष्ट होते. पण हे शिवलिंगसुद्धा अस्सल असावे. तसेच आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार पारस शिवलिंगाचे दर्शन आणि त्यावर अभिषेक केलेले जलप्राशन केल्याने अनेक शारीरिक मानसिक आजार दूर होतात. तसेच कुंडलीतील नकारात्मक ग्रहांचे दोष, विशेषतः शनी आणि राहुकेतूचे त्रास कमी करण्यासाठी पारद पूजन श्रेष्ठ मानले जाते. बघा, पारा चंचल असतो. पारा जेव्हा तो शिवलिंगाच्या रूपात स्थिर होतो तेव्हा तो भक्ताच्या जीवनातील अस्थिरता दूर करतो. आता 8वा आहे बाणलिंग, नर्मदा नदीतील शिवलिंग. त्यालाच बाणलिंग असं म्हणतात. बाणलिंग शिवलिंग म्हणजे नर्मदा नदीतील जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात. याचा महिमा शिवरहस्य ग्रंथात आढळतो. विशेषतः याला शुद्धीकरणाची, संस्काराची किंवा प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते. पूजेच्या वेळी आवाहनाचीही गरज नसते. बाणासुराने नर्मदा नदीत हजारो शिवलिंगे अर्पण केली होती. शिवजींनी वरदान दिले की नर्मदा नदीतील हे बाणलिंग साक्षात माझे स्वरूप स्वयंभू मानले जाईल. ज्याप्रमाणे गंडकी नदीतील शाळीग्राम साक्षात विष्णू आहेत, तसेच नर्मदेतील बाणलिंग साक्षात शिव आहेत. तांब्याचे शिवलिंग, 9वा आहे तांब्याचे शिवलिंग. तांब्याचा संबंध सूर्याशी जोडला जातो. जे लोक तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतात त्यांना समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तसेच दीर्घायुष्यासाठी तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करणे खूप फलदायी मानली जाते. आणि 10वा आहे पितळेचे शिवलिंग. पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांतता टिकून राहते. ज्यांना कौटुंबिक कलहातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते. 11वा आहे हळदीचे शिवलिंग. हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा विशेषतः कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहातील अडचणी सोडविण्यासाठी केली जाते. हे सौभाग्यदायक मानले जाते. आता 12वा आहे वाळूचे शिवलिंग. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रामेश्वरम येथे वाळूचे शिवलिंग बनवून पूजा केली होती त्याला वालुका लिंग म्हणतात. याची पूजा केल्याने विद्येची प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते. जरी ही सर्व शिवलिंगे प्रभावशाली असली तरी घरासाठी बाणलिंग किंवा छोट्या आकाराचे पाषाणाचे शिवलिंग सर्वात सोयीचे आणि श्रेष्ठ मानले जाते. कारण त्यांची देखभाल करणे सोपे असते. घरामध्ये शिवलिंगाचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा असे शास्त्र सांगते. तर धातूचे शिवलिंग असल्यास ते दररोज स्वच्छ घासून पुसून मगच त्यांची पूजा करावी. पण बघा, महादेवाची भक्ती ही केवळ विधीत नसून भावनेत आहे. तुमच्याकडे यापैकी कोणतेही शिवलिंग असले तरी शिवतत्वाची ती सेवाच आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा नसेल तर जर तुम्ही शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली नसेल तर शिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात शिवतत्व प्रकट होते. त्या दिवशी पूजा सुरू केल्यास ती प्राणप्रतिष्ठाच मानली जाते. म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी त्याची पूजा करायची म्हणजे प्राणप्रतिष्ठा केल्यासारखी होते. जर रोज पार्थिव शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर घरी बाणलिंग ठेवा. जर काहीच नसेल तर आपल्या अंगठ्यालाच शिवलिंग मानून तुम्ही ध्यान आणि पूजा करू शकता. शिवपूजा ही निराकार भगवंताची पूजा आहे. बघा, घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे असावीत की नाही, तर घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे कधीही ठेवू नका. तर मग ती विषम संख्येत असली तरीही एकच शिवलिंग निवडा आणि निष्ठेने त्याचीच पूजा करा. त्यातूनच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच अर्थपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.